नमस्कार. कविता झुमींच्या या भागात तुमचं स्वागत. तुम्हाला आठवत असेल तर आपण कविता झुमींच्या एका एपिसोडमध्ये अष्टाक्षरी कवितेबद्दल माहिती घेतली होती. अष्टाक्षरी कवितेमध्ये प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर असतात. तो एपिसोड तुम्ही जाऊन बघू शकता. आज हा विषय बोलण्याचं कारण हे आहे की आज ज्या काव्य प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या काव्य प्रकाराचा महत्त्वाचा नियम त्याच्या ओळींमधली अक्षरसंख्या हा आहे. हा काव्य प्रकार जपानी आहे, जपानी भाषेतून आलेला आहे आणि या काव्य प्रकाराचं नाव आहे हायकू. हायकू ही 3 ओळींची कविता असते. पहिल्या ओळीत 5च अक्षर असायला हवीत, दुसऱ्या ओळीत 7च अक्षर असायला हवीत आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा 5च अक्षर असायला हवीत. मुळात इतकी छोटीशी कविता, त्यात सुद्धा 3च ओळींची कविता, त्यात सुद्धा प्रत्येक ओळीतल्या अक्षरसंख्येला इतकं बंधन, असं कसं काय, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. पण या छोट्याशा कवितेमध्ये सुद्धा अतिशय सखोल असा अर्थ लिहिला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये जो अर्थ लिहिलेला असतो त्याहूनही आणखीन वेगळा, लक्षवेधी असा अर्थ तिसऱ्या ओळीमध्ये असतो. हायकू ही एका क्षणाचं वर्णन असलेली कविता असते. ते एक क्षणचित्र असतं आणि हायकूमध्ये निसर्गाच्या प्रतिमांचा अतिशय सुंदर वापर केला जातो. हायकू हा काव्य प्रकार मराठीत आणण्याचं श्रेय कवयित्री शिरीष पै यांना दिलं जातं. त्यांचा हायकू याच नावाचा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. हायकूबद्दलच्या जपानी कवयित्रींच्या काही मुलाखती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या तुम्ही नक्की बघा, म्हणजे आणखीन सखोल माहिती तुम्हाला मिळेल. मी सुद्धा हायकू लिहून पाहिली. त्यातल्या 2 मी तुम्हाला ऐकवतो. पहिली आहे, फूल पाखरू नदीवरती उडे निर्माल्या मागे. फूल पाखरू नदीवरती उडे निर्माल्या मागे. दुसरी हायकू अशी आहे, पेटली ज्योत लहानशीच वात दिवा कागदी. पेटली ज्योत लहानशीच वात दिवा कागदी. तर आजच्या भागात एवढंच. गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची, त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.